सर्वप्रथम सर्व समाज बांधवांची हात जोडून माफी मागतो. 29 ऑगस्ट 2023ला आंतरवालीमध्ये जो हल्ला झाला होता का, त्याच्या आधी 6 महिन्यांना माझा एक अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये एक पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता. पण ते आंदोलन उभं राहिलं. अपघात झालेला असताना, पाय फ्रॅक्चर झालेला असताना मी त्या आंदोलनात सक्रिय झालो. आमच्या पंचक्रोशीमध्ये जरांगे पाटलाच्या जेव्हा सभा झाल्या, त्या प्रत्येक सभेला मी हातात काडी घेऊन प्रचार केला, समाज बांधवाचं काम केलं, थोडा पण विचार नाही केला. पण मी हे सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की मी काही समाजावर उपकार केला नाही. हे माझं मी समाजाचं देणं लागतो म्हणून मी हे काम केलं. माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी हे आंदोलन अक्षरशः डोक्यावरती उचलून धरलं, म्हणून हे आंदोलन आज एवढ्या उंचीवरती पोहोचलं. तर उद्या आंतरवालीतून मराठा समाजाचा एक मोर्चा आंदोलन जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की दादा तुम्ही येणार, कधी येणार आहे आणि आपली कुठं भेट होईल वगैरे. तर हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो. 2 महिन्यापूर्वी जे पायामध्ये रॉड टाकले होते 2-2.5 वर्षापूर्वी, तर 2 महिन्यापूर्वी ते रॉड परत एकदा काढले. 55-60 टाच्याचं ऑपरेशन आहे. त्यामुळं अजून व्यवस्थित चालता येत नाही. थोडं जास्त चाललं किंवा उभं राहायचं काम पडलं तर पायावर सूज येते, पायाला ठणक बसते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढं मी समाजासाठी काम करता येईल तेवढं नक्की करणार. पण उद्या येणं माझं जमणार नाही. तुम्ही चला पुढं, मी तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. जय शिवराय.